नॉलेज, स्किल, व्हर्च्यू आणि एन्थुझियाझम. आजच्या भाषेत सांगायचं तर कॉर्पोरेट जगात किंवा टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये यशस्वी होण्यासाठी या 4 गोष्टींना द अल्टिमेट कॉम्पिटन्सी फ्रेमवर्क म्हणजेच यशाचे 4 मुख्य खांब मानलं जातं. IQ, EQ, AQ सारख्या आधुनिक संकल्पना आपल्याला शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या अवधी भाषेच्या एका चौपाईतून शिकायला मिळतील असं सहसा आपल्याला वाटत नाही. किमान मला तरी वाटलं नव्हतं. पण ही चौपाई वाचून मी स्वतःच आश्चर्यचकित झाले. खरं सांगायचं तर हनुमान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम काय येतं? अफाट शक्ती, पराक्रम, हातात गदा किंवा पर्वत उचलणारा वीर. त्यांच्या बुद्धी, व्यवस्थापन कौशल्याचं चित्र आपल्यासमोर सहसा उभंच राहत नाही. पण तुलसीदासजींच्या नजरेतला हनुमान फक्त बलवान नाही, तो विद्वान आहे, गुणवान आहे, चतुर आहे आणि योग्य काम करण्यासाठी सदैव तत्पर आहे. आजची चौपाई हनुमंताच्या शक्तीपेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अधिक सांगते. तर तुलसीदासजींनी हनुमंताच्या रूपात डिझाईन केलेलं हेच आधुनिक स्किल प्रोफाईल समजून घेऊया आणि आपल्या दैनंदिन जीवनातही आत्मसात करूया. नमस्कार, मी दमयंती. अर्थगंगामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आत्तापर्यंत आपण हनुमंताची अनेक नावं पाहिली, त्यांचा इतिहास पाहिला, त्यांच्या रूपाचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं. आज आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू उलगडून पाहणार आहोत. पाहूया 7वी चौपाई. विद्या बाण गुणियती चातुर, राम काज करी बेको आतुर. चला तर याचा अर्थ समजून घेऊयात. पहिली ओळ आहे विद्यावान गुणियती चातुर. पहिला शब्द विद्यावान. संस्कृत आणि मराठीतला विद्यावान हा शब्द अवधीत विद्यावान झाला आहे. इथे पुन्हा एकदा आपला परिचित वचा ब हा ध्वनी बदल दिसतो. विद्या म्हणजे ज्ञान आणि वान म्हणजे असलेला, धारण करणारा, तर विद्यावान म्हणजे ज्ञानाने समृद्ध असलेला विद्वान. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर याची तुलना आपण बौद्धिक क्षमता किंवा इंटेलिजन्स क्वेश्चन IQशी करू शकतो. पुढचा शब्द आहे गुणी. हा शब्द गुण या शब्दापासून तयार झाला आहे, म्हणजे गुणवान, सद्गुणी, चांगल्या स्वभावाचा किंवा विविध कौशल्यांनी युक्त असलेला. आजच्या भाषेत याला आपण कॅरेक्टर, व्हॅल्यूज आणि EQ, इमोशनल क्वोशंट याच्याशी आपण ह्याचा संबंध जोडून पाहू शकतो. यानंतर येतो अति. अति म्हणजे अत्यंत, फार किंवा अतिशय. आणि शेवटचा शब्द चातुर म्हणजे चतुर, कुशल, व्यवहारज्ञ, प्रसंगावधान राखणारा. आज मराठीत आपण चतुर हा शब्द कधी कधी थोड्या नकारात्मक अर्थाने वापरतो. एखाद्याला फार चतुर आहे असं म्हटलं की त्यात धूर्तपणाचाही अर्थ निघू शकतो. पण या चौपाईतला चातुर हा शब्द अत्यंत सकारात्मक अर्थाने वापरलेला आहे. ऐनवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता, परिस्थितीनुसार वागण्याचं कौशल्य आणि कठीण प्रसंगातही योग्य मार्ग शोधण्याची बुद्धिमत्ता हा त्याचा इथला अर्थ आहे. आजच्या भाषेत याची तुलना आपण प्रॅक्टिकल इंटेलिजन्स, टॅक्टफुलनेस किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगशी करू शकतो. AQ, ॲडॅप्टिव्ह क्वोशंट एका प्रकारे. लक्षात घ्या, तुलसीदासजी इथे 3 वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. विद्यावान म्हणजे ज्ञान, गुणी म्हणजे चारित्र्य, सद्गुण आणि मूल्य, चातुर म्हणजे त्या ज्ञानाचा योग्य वापर करण्याची बुद्धिमत्ता. ज्ञान असणं एक गोष्ट आहे, गुण असणं दुसरी, पण योग्य वेळी योग्य कृती करणं हे चातुर्य. म्हणून या संपूर्ण ओळीचा अर्थ असा होतो की हे हनुमंता, तू अत्यंत विद्वान, गुणवान आणि अतिशय चतुर आहेस. आता दुसरी ओळ पाहूया. राम काज करी बेको आतुर. पहिला शब्द राम म्हणजे श्रीराम. पुढचा शब्द काज. हा शब्द संस्कृत कार्यापासून आला आहे. संस्कृतमधील कार्य या शब्दाचं प्राकृतमध्ये कज्ज आणि पुढे अवधीत काज असं रूप झालेलं दिसतं. याचा अर्थ काम, कार्य, जबाबदारी किंवा एखाद्या ध्येय पूर्ण करण्यासाठीचं करायचं कर्तव्य. पुढे येतो शब्द करिबे म्हणजे करण्यासाठी. इथे कर, करणे हा मूळ धातू आहे आणि इबे हा अवधीतला करण्याचा किंवा करण्यासाठीचा असा अर्थ दर्शवणारा प्रत्यय आहे, हेतू दर्शवणारा. त्यानंतर को म्हणजे साठी आणि शेवटचा शब्द आतुर म्हणजे उत्सुक,
तत्पर, आतुरतेने वाट पाहणारा किंवा एखादं कार्य करण्याची तीव्र इच्छा असलेला, म्हणजेच रामाचं कार्य करण्यासाठी सदैव उत्सुक असलेला. तर या संपूर्ण ओळीचा अर्थ असा होतो, हे हनुमंता, तू श्रीरामाचं कार्य करण्यासाठी सदैव उत्सुक आणि तत्पर असतोस. लक्षात घ्या, मागच्या ओळीत तुलसीदासजींनी हनुमंताचे 3 गुण सांगितले होते: विद्यावान, गुणी, अतिचातुर, म्हणजेच ज्ञान, सद्गुण आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता. या ओळीत ते 4था गुण सांगतात, आतुर, म्हणजे कार्य करण्याची उत्सुकता. कारण केवळ ज्ञान असून उपयोग नाही, केवळ गुण असूनही उपयोग नाही आणि केवळ चातुर्य असूनही उपयोग नाही. ती गोष्ट कृतीत आणण्याची इच्छा असणंही तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच मला या चौपाईत नॉलेज, स्किल आणि व्हर्च्यू बरोबर 4था महत्वाचा गुण दिसतो, तो म्हणजे एन्थुझियाझम. जर आपण या संपूर्ण चौपाईचा अर्थ पाहिला तर तुलसीदासजी म्हणतात, हे हनुमंता, तू अत्यंत विद्वान, गुणवान आणि चतुर आहेस आणि श्रीरामांचं कार्य करण्यासाठी सदैव तत्पर असतोस. या चौपाईत तुलसीदासजी हनुमंताच्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळंच रूप आपल्यासमोर उभं करतात. आपण अनेकदा हनुमंताला केवळ शक्ती आणि पराक्रमाचं प्रतीक म्हणून पाहतो, पण इथे ते ज्ञान, सद्गुण, व्यवहार ज्ञान आणि कार्यतत्परता या गुणांनी परिपूर्ण अशा व्यक्तिमत्वाचं वर्णन करतात. म्हणूनच ही चौपाई हनुमंताच्या बाह्य सामर्थ्यापेक्षा त्यांच्या अंतर्गत गुणांबद्दल अधिक सांगते. आजच्या भाषिक निरीक्षणात आपण 3 गोष्टी पाहिल्या. पहिला वचा ब, विद्याचा विद्या, ण चा न, गुणी चा गुणी आणि अवधीतील इबे प्रत्यय, करिबे, करण्यासाठी, इन्फिनिटिव्ह किंवा हेतू दर्शवणारा असा हा प्रत्यय. खरं सांगायचं तर आजच्या चौपाईत आपण भाषाशास्त्र थोडंसं कमीच पाहिलं, पण ह्या चौपाईचा विशेष किंवा मला लक्षात राहील असं काय आहे, तर मी हनुमंताकडे नेहमीच शौर्य, पराक्रम, रामभक्ती किंवा सेवाभाव यांच्या दृष्टीने पाहिलं होतं. पण या चौपाईने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू माझ्यासमोर आणला: ज्ञान, सद्गुण, चातुर्य आणि कार्यतत्परता. नॉलेज, स्किल, व्हर्च्यू आणि एन्थुझियाझम या 4 गुणांची अशी मांडणी जवळजवळ 500 वर्षापूर्वींच्या अवधी चौपाईत पाहायला मिळेल असं मला तरी वाटलं नव्हतं. तुम्हाला या चौपाईतला कोणता विचार किंवा कोणता शब्द जास्त आवडला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात भेटूयात 8व्या चौपाईसोबत. तोपर्यंत अर्थगंगेत असेच वाहत राहा. धन्यवाद.